नमस्कार मैत्रिणींनो, दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शोल्डर विषयी जाणून घेणार आहोत। कुठल्या पॅटर्नसाठी किती शोल्डर आपल्याला असायला पाहिजे, किती शोल्डर आपण घेऊ शकतोय, मग ते बोटनेकचं पॅटर्न असेल किंवा कॉलर पॅटर्न असेल किंवा आपलं नॉर्मल पॅटर्न असेल, नॉर्मल आपल्याला डीप गळा घ्यायचा असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने शोल्डरचं माप घ्यायचं आहे हे आपण बघणार आहोत। कारण की बघा, शोल्डरचं माप जेव्हा आपल्याला घ्यायचं असतं तर आपल्याला समजत नाही की किती शोल्डर मी घेऊ, म्हणजे आपले शोल्डर पण न उतरलं पाहिजे, बरोबर। सगळ्यात अगोदर तर तुम्हाला काय करायचं आहे, बॉडी स्ट्रक्चर जाणून घेणं गरजेचं आहे, ठीक आहे। तर या सगळ्या गोष्टी आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्हाला काय करायचं आहे मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे, शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सर्व टॉपिक जो आहे तो व्यवस्थित क्लिअर होऊन जाणार आहे, ठीक आहे। आणि हो मैत्रिणींनो, चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचून जाणार आहे, ठीक आहे। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर बघा, जेव्हा आपण शोल्डरचं मेजरमेंट घेतो, माप घेतो, तर आपल्याला शोल्डर पूर्ण घ्यायचं असतं। जर तुम्ही कॉलरचं ब्लाऊज शिवत असाल तर कॉलर, बोटनेक याच्यासाठी आपल्याला पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे, या टोकापासून ह्या टोकापर्यंत, ठीक आहे। आणि हो, जर तुम्हाला डीप गळा घ्यायचा असेल तर डीप गळ्यासाठी तुम्हाला काय करायचंय, थोडंसं आतमध्ये यायचं आहे इथपर्यंत। बघा, आपले हात खाली घेतल्यानंतर एक नॉर्मल मी तुम्हाला सांगते, आपले हात खाली घेतले, हात खाली घेतल्यानंतर आपले हात असे खाली येत आहेत बघा, ह्या टोकापासून नाही घ्यायचंय आपल्याला डायरेक्टली, नाहीतर मग काय होईल, शोल्डर आपलं खाली येऊन जाईल। जर तुम्ही कॉलर घेत असाल तर कॉलरला तुम्हाला ह्या टोकापासून घेतलं तर चालतंय, इथून ते इथपर्यंत, ठीक आहे। कॉलरचं जर तुम्हाला माप घ्यायचं असेल किंवा बोटनेकचा गळा घ्यायचा असेल तर तुम्ही इथून ते इथपर्यंतचं तुम्ही माप घेऊ शकताय। मग ते कुठले का कॉलर असे ना, कोट कॉलर असेल, साधी कॉलर असेल, राऊंड कॉलर असेल, नेहरू कॉलर असेल, कोणती का कॉलर असेल ना, तुम्हाला ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत शोल्डरचं माप घ्यायचं आहे, ठीक आहे। आणि नॉर्मल गळा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर नॉर्मल गळ्यासाठी तुम्हाला इथूनच स्टार्ट करायचं आहे शोल्डरचं माप घ्यायला, ठीक आहे। नॉर्मल गळा असू द्या किंवा डीप गळा असू द्या, तुम्हाला इथूनच स्टार्ट करायचं आहे, ठीक आहे। डीप गळा कशा पद्धतीने घेणार, नॉर्मल गळा कशा पद्धतीने घेणार, याचे सर्व व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही सर्च करा आणि चॅनलला सबस्क्राइब पण करा मैत्रिणींनो, म्हणजे सर्व प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला भेटून जाणार आहेत आणि तुमच्या ज्ञानामध्ये अजून भर पडणार आहे, ठीक आहे। तर बघा, शोल्डरचं माप आहे ते इथून घ्यायचं आहे आपल्याला, डीप गळा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर। आता बघा, शोल्डर उतरतं, बऱ्याचशा मैत्रिणींची समस्या असते की शोल्डर उतरतं। जर एवढं मोठं शोल्डर घेतलं आणि तरी पण शोल्डर जर उतरत असेल तर काय करायचं मैत्रिणींनो, सगळ्यात अगोदर तर तुम्हाला बॉडी स्ट्रक्चर जाणून घेणं महत्त्वाचं आहे। बॉडीनुसार काम करायचं आहे, जशी आपली बॉडी असते त्यानुसार काम करायचं आहे। बघा, काही जणींची बॉडी वेगळी असते, प्रत्येकाची बॉडी सेम नसते, वेगवेगळी असते, त्याच्यामुळे कुठलाही चार्ट जो आहे तो त्याला होईलच असं नाहीये। मी चार्टनुसार पण शिकवते आणि असं पण शिकवते, ते तुमच्यावर आहे की तुम्हाला कुठली गोष्ट घ्यायची आहे। पण मला जास्त फिट जो आहे, जास्त जो व्यवस्थित वाटतंय ती ही पद्धत वाटते, कारण की बॉडी स्ट्रक्चरनुसार जेव्हा आपण माप घेतो ना मैत्रिणींनो, त्यावेळेस आपण प्रत्येक बॉडीचं मेजरमेंट आपण घेत असतो। फ्रंट क्रॉस येतं, त्याच्यामध्ये एपेक्स पॉइंट येतात, अंडर बस्ट येतात, प्लस शोल्डर व्यवस्थित येतं, मोंढ्याचं मेजरमेंट येतं। मी दोन्ही पण प्रकारचे माझ्या स्टुडंटला शिकवत असते, तर तुम्हाला पण तशाच पद्धतीने मी सांगणार आहे, ठीक आहे। तर बघा, आता इथे आपण शोल्डर विषयी बोलणार आहोत। तर शोल्डर जे आहे मी तुम्हाला सांगितलं, ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत घ्यायचं आहे, जे आपल्या कॉलरसाठी असणार आहे, ठीक आहे। आणि नेक्स्ट पुढे आपल्याला जायचं आहे, जर आपल्याला डीप गळा घ्यायचा आहे तर कुठून घ्यायचा आहे, ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत। माझं हे जे माप येतं हे 14 इंच शोल्डरचं माप येतं। आता 14 इंच जर शोल्डरचं माप घेतलं, त्याच्यामधून आपल्याला काय करायचं असतं, हाफ इंच वजा करायचे असतात, म्हणजे 14चे आपल्याला हाफ घ्यायचे असतात, म्हणजे किती येतं, 7 इंच। त्याच्यामध्ये तुम्ही 3.5-4 इंचाची गळा रुंदी ठेवू शकताय, तुम्हाला जर डीप गळा हवा असेल तर। डीप गळ्यासाठी तुम्ही 3.5 ते 4 इंचाची रुंदी गळ्याची ठेवू शकताय, ठीक आहे। तुमचं शोल्डर कुठेच हलणार नाही, जागेवरून सरकणार नाहीये। आता तुम्ही विचार करतात की आम्ही तर 2.5 इंचाचीच गळ्याची रुंदी घेतोय आणि ही बाई तर आम्हाला सांगते 4 इंचाची गळ्याची रुंदी। घेऊन बघा मैत्रिणींनो, एक ब्लाऊज स्टिच करून बघा, संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग मी ह्या आपल्या चॅनलवरती जे आहे अपलोड केलेलं आहे, तुम्ही जाऊन सर्च करा, तुम्हाला दिसून जाईल, सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहे। कटोरीचे जे ब्लाऊज आहे ते मी याच पद्धतीने स्टुडंटला शिकवलेलं आहे आणि सर्वजण खुश आहेत, कारण की बघा काय होतं ना, कुठलाही चार्ट त्यानुसार आपलं काम करत नाही।
त्याला कारण आहे, कारण की प्रत्येकाची बॉडी ही वेगळी असते. आज मी अशी दिसते, अजून 2 वर्षात मी वेगळी दिसणार आहे, किंवा अजून 2 वर्षापूर्वी मी वेगळी दिसत होती. थोडंसं बॉडीमध्ये चेंजेस होतातच. त्याच्यामुळे आपल्याला शक्यतो बॉडीनुसार काम करायचं आहे. जसं आपलं बॉडी स्ट्रक्चर आहे त्यानुसार आपल्याला इथे काम करायचं असतं. ठीक आहे. तर आता शोल्डर विषयीच्या तुमच्या सर्व समस्या संपल्या असतील की कुठल्या पॅटर्नला किती शोल्डर घेऊ, कुठल्या पॅटर्नला किती शोल्डर घेऊ. सिंपल आहे. कॉलर पुन्हा एकदा मी सांगते मैत्रिणींनो, कॉलरसाठी तुम्हाला ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत फुल शोल्डर घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला डीप नेक, नॉर्मल नेक शिवायचा असेल तर तुम्हाला ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत शोल्डर घ्यायचं आहे. ठीक आहे. डीप नेक असो, नॉर्मल नेक असो, पाठीमागे नॉड लावायची गरज पडणार नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, मेजरमेंट सर्व प्रकारचे घ्यायचे आहेत. आता मेजरमेंट कसे घ्यायचे आहेत हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं पण मी सोल्युशन सांगितलेलं आहे. त्याची पण मी तुम्हाला व्हिडिओ तयार करून दिलेला आहे. या चॅनलवरती तुम्ही चेक करू शकताय किंवा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊन देणार आहे. ठीक आहे. तर बघा, शोल्डर विषयी तुमचे सर्व प्रश्न आता संपले असतील की कुठल्या पॅटर्नला कुठलं शोल्डर घ्यायचं आहे. तर चला मैत्रिणींनो, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे मला. तुम्हाला जर का ऑनलाईन क्लासेसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ऑनलाईन क्लासेस आमचे चालू आहेत. डिप्स कोचिंग नावाचा आमचा ॲप आहे, तिथे जाऊन तुम्ही सर्च करू शकताय प्ले स्टोअरवरती जाऊन, किंवा त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे पण तुम्ही सर्च करू शकतायत. किंवा तुम्हाला जर ऑनलाईन क्लासेस करायचे असतील तर खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकतायत. व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे फक्त, कृपया कॉलिंग करू नका. व्हॉट्सअप मेसेज करा, म्हणजे तुम्हाला सर्व डिटेल मला लगेच पाठवता येणार आहे. ठीक आहे. तर चला मैत्रिणींनो, आज तुम्हाला शोल्डर विषयी संपूर्ण ज्ञान मी इथे सांगितलेलं आहे. आता नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मैत्रिणींनो, चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरू नका. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ह्या गोष्टीचं बेनिफिट मिळणार आहे. बघा, घरात बसून जर आपल्याला सगळ्या गोष्टी शिकायला मिळत असतील तर आपल्याला बाहेर जाण्याची गरजच पडत नाही. बरोबर. तर चला मैत्रिणींनो, भेटूयात पुढच्या टॉपिकवरती चर्चा करण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.